हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. आपल्या अंडरकरंटच्या सिरीजमध्ये आपण असं 14th लेक्चर पाहतोय. तर जसं आपल्याला माहिती आहे की अंडरकरंटच्या सिरीजमध्ये जो GS3चा पेपर आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंट याचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये जे करंट अफेअर्स असतात तर त्याच्यावरती आपण ब्रीफ डिस्कशन्स इथे करत असतो. तर त्यातलंच आज 14th लेक्चर. तर आधी जो चेंज झालेला डिस्क्रिप्टिव्ह एक्झामचा सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये बघूया की आपण कुठले पॉईंट्स घेणार आहोत. तर याच्यामध्ये पहा की सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स अँड दर ॲप्लिकेशन अँड इफेक्ट इन एव्हरीडे लाईफ. ठीक आहे, तर हा एक पॉईंट. त्यानंतर अचीवमेंट्स ऑफ इंडिया इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, अवेअरनेस इन द फील्ड्स ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इश्यूज रिलेटिंग टू द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ठीक आहे, तर आजचा जो काही आपला टॉपिक असणार आहे तोच या टेक्नॉलॉजीज. ठीक आहे, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी जी आहे किंवा आपण आजकाल सोशल प्लॅटफॉर्म्स किंवा सोशल मीडिया जो वापरतोय तर त्याच्यामध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट्स होतात आहे, ठीक आहे, डे टू डे लाईफमध्ये आपण अपडेट्स पाहतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यातलाच एक टॉपिक आहे जो सायन्स अँड टेकमध्ये येतो. तर इन द फील्ड्स ऑफ IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर अवेअरनेस इन द फील्ड्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आज आपण जो पाहणार आहोत तो मेटावर्स हा टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे, तर हे काही स्निपिंग्स होते न्यूजपेपर्समधले. अ न्यू सोशल मीडिया, मेटावर्स अँड मोर, AI, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याचा डे टू डे लाईफमध्ये सगळ्या सोशल प्लॅटफॉर्म्स किंवा सोशल जे काही मीडिया हँडल्स आहेत त्याच्यावरती खूप उपयोग होतो. ठीक आहे, तर त्याचंच काय ॲप्लिकेशन आहे मेटावर्सच्या माध्यमातून किंवा मेटावर्स काय आहे, त्याचं एव्होल्युशन काय आहे हे पाहूया. तर बघा, मेटावर्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, दॅट इज मेटा अँड युनिवर्स. तर यालाच मेटावर्स असं म्हटलेलं आहे, जे की दोन शब्दांपासून मिळून बनतं, मेटा आणि युनिवर्स. ठीक आहे, तर मेटा म्हणजे बियॉन्ड आणि युनिवर्स इज अ युनिवर्स. ठीक आहे, तर काय की मेटा दॅट इज बियॉन्ड द युनिवर्स, म्हणजे युनिवर्सच्या बियॉन्ड पण एक युनिवर्स आहे जो काय केलेला आहे इथे आर्टिफिशियली आपण क्रिएट केलेला आहे. तर याचेच ॲप्लिकेशन्स काय आहेत आणि मेटावर्स म्हणजे काय, ठीक आहे, तर हे पाहणार आहोत. तर मेटा मीन्स बियॉन्ड and universe, that is beyond the universe, it exists in the virtual realm and but feels as real. ठीक आहे, व्हर्च्युअल म्हणजे काय की तो फक्त आपल्या माइंडमध्ये आहे पण व्हर्च्युअली आहे तो. ठीक आहे, माइंडमध्ये पण एक्झिस्टन्स तो काय करतो लाईफमध्ये, रिअलमध्ये तो काय करतो, एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे, त्यानंतर ओरिजिन पहा की द मेटावर्स इज द फर्स्ट मेन्शन इन 1992 इन द सायंटिफिक फिक्शन नॉवेल. तर स्नो क्रॅश जे नॉवेल होतं त्याच्यामध्ये नील स्टीफन्सन जे होते, तर हा जो वर्ड आहे मेटावर्स तो हा इथे पहिल्यांदा त्यांनी काय केला होता, यूज केला होता. ठीक आहे, नंतर मेनी मूवीज जे आपण बघतो तर त्याच्यामध्ये ही काय केलेली आहे, ही कन्सेप्ट इथे शो केलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा मॅट्रिक्स आहे, रिअल प्लेयर वन आहे. तर या ज्या मूवीज आहेत याच्यामध्ये ही जी काही व्हर्च्युअल युनिवर्स आहे तो इथे दाखवलेला आहे. त्यानंतर फेसबुक जे आहे ते आपल्याला न्यूजमध्ये सतत वाचण्यात येतं किंवा आजकाल आपण व्हॉट्सअप वापरतो, तर व्हॉट्सअप जेव्हा ओपन होतं तेव्हा आपण पाहतो तिथे मेटाचा सिम्बॉल येतो. ठीक आहे, का कारण मेटा फ्रॉम फेसबुक असं लिहिलेलं असतं. तर फेसबुक ही जी एक पॅरेंट कंपनी आहे तर तिचंच नाव त्यांनी आता काय केलेलं आहे, मेटामध्ये चेंज केलेलं आहे. दॅट फेसबुक चेंजेस नेम टू मेटा टू अलाइन द कंपनी विथ इट्स ॲम्बिशन्स टू बिल्ड अ मेटा युनिवर्स. तर त्यांचं ॲम्बिशन आहे की ते मेटा युनिवर्स म्हणजे एक आर्टिफिशियल वर्ल्ड किंवा एक आर्टिफिशियल युनिवर्स तयार करणार आहेत ते. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट हॅज अप विथ दिट्स मेश प्लॅटफॉर्म विच हॅज मिक्स्ड रियालिटी विथ केपेबिलिटीज. ठीक आहे, रियालिटी आणि जे काही व्हर्च्युअल वर्ल्ड आहे तर त्याचं त्यांनी मिक्सचर केलेलं आहे. तर मेटावर्सबद्दल की फ्युचरिस्टिक डिजिटल वर्ल्ड आहे where people get chances to immerse the virtual and augmented versions of reality through their digital avatars. म्हणजे तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला असाल तर तिथे तुम्ही पाहिलं असेल की गॉगल्स लावून वगैरे काही गेम खेळले जातात. ठीक आहे, किंवा
जर तुम्ही ज्या राईड्स असतात, ठीक आहे, तर त्या राईड्स पाहिल्या असेल तर तिथे काय ते जे मोठे गॉगल्स आहेत ते लावून तिथे काय केलं जातात, त्या राईड्स घेतल्या जातात. म्हणजे आपण फिजिकली तिथे कधीच जात नाही, पण इमॅजिनेशनमध्ये आपल्या माइंडमध्ये आपण काय केलेलं असते, ती राईड एक्सपिरियन्स केलेली असते. तर सेम आहे की इथे जे काही म्हणजे लोक आहेत ते काय करणार आहेत, तिथे व्हर्च्युअली ॲग्युमेंटेड रियालिटीच्या माध्यमातून ते अवतार्स, डिजिटल अवतार्स जे आहेत त्याच्या थ्रू एक्सपिरियन्स करणार आहेत हा मेटावर्स. त्यानंतर मेटावर्स इज अ एक्सटेन्शन ऑफ आर real world into the digital providing immersive multi-user experience to anyone accessing around the globe. म्हणजे हा रेस्ट्रिक्टेड प्लॅटफॉर्म नसून काय आहे, ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे, जिथे काय करणार आहेत की जी व्हर्च्युअल रियालिटी आहे त्याला काय करणार आहेत, पीपल एक्सपिरियन्स करणार आहेत. ॲसेसिंग द व्हर्च्युअल वर्ल्ड रिक्वायर्स द इंटरनेट अँड डिजिटल सर्व्हिसेस. तर हे एक त्याचं पॉईंट आहे की इथे काय लागणार आहे, जर तुम्हाला या सर्व्हिसेस किंवा या ज्या काही व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जायचं आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड एक्सपिरियन्स करायचं आहे, तर इथे तुम्हाला काय लागणार आहेत, इंटरनेटच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या प्लस जे डिजिटल डिव्हाइसेस आहेत, ठीक आहे, तर डिजिटल डिव्हाइसेस तुम्हाला इथे लागणार आहेत. त्यानंतर मेटावर्स विल इन्क्लूड द एलिमेंट्स फ्रॉम फिजिकल अँड व्हर्च्युअल वर्ल्ड्स. इट विल बी डिसेंट्रलाइज. तर मेटावर्सबद्दल आणखीन काय आहे की ती डिसेंट्रलाइज सिस्टम असणार आहे, म्हणजे की एक अथॉरिटी नसून काय आहे, ती मल्टिपल ठिकाणी ती डिसेंट्रलाइज असणार आहे, ठीक आहे. दॅट इज इट इज नॉट सेंट्रलाइज. त्यानंतर इन्क्लूड द एलिमेंट्स फ्रॉम फिजिकल आणि व्हर्च्युअल वर्ल्ड्स. तर फिजिकल वर्ल्डमध्ये म्हणजे रियालिटीमध्ये जे काही दिसतं प्लस आपण इमॅजिनेशनमध्ये जे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये क्रिएट करतो तर त्याचं ते कॉम्बिनेशन असणार आहे. त्यानंतर नोबडी ओन्स द मेटावर्स लाईक इंटरनेट. म्हणजे आज आपण जे इंटरनेट वापरतो तर त्याचं ओनर वी डोंट नो, ठीक आहे. तर ओनर तर इथे काय आहे की सेम वे मेटावर्स विल हॅव अ नो ओनर. त्यानंतर इट इज अन ओपन प्लॅटफॉर्म. म्हणजे ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे जिथे काय करू शकतात जे काही पीपल आहेत ते इथे एक्सपिरियन्स करू शकतात, वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करू शकतात, ठीक आहे. त्यानंतर मेनी कंपनीज अँड इंडिव्हिज्युअल्स दॅट विल ऑपरेट देअर ओन स्पेस विदिन द व्हर्च्युअल वर्ल्ड. तर प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक जो काही इमर्जिंग प्लॅटफॉर्म आहे तो इथे काय करणार आहे, या मेटावर्सच्या माध्यमातून आपलं एक व्हर्च्युअल वर्ल्ड तयार करणार आहे जिथे की वेगवेगळे एक्सपिरियन्सेस लोकांना दिले जाणार आहेत. त्यानंतर फ्रॉम मिक्स्ड रियालिटी दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ ॲग्युमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी. तर ॲग्युमेंटेड आणि व्हर्च्युअल रियालिटी आपल्याला माहिती आहे, जिथे त्याचं कॉम्बिनेशन करून या दोन्ही गोष्टींचं काय करणार आहे, मेटावर्स एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. त्यानंतर विल इंट्रोड्यूस अ डिजिटल एलिमेंट्स इन द रिअल वर्ल्ड. जे काही डिजिटल एलिमेंट्स आहेत ते काय करणार आहे, रिअल वर्ल्डमध्ये म्हणजे रियालिटीमध्ये डिजिटल जे काही अवतार्स आहेत किंवा डिजिटल एलिमेंट्स आहेत ते इथे इंट्रोड्यूस केले जाणार आहेत. त्यानंतर विल सपोर्ट 3D व्हर्च्युअल स्पेसेस. आत्तापर्यंत 2 डायमेन्शनलमध्ये प्रत्येक गोष्ट होती, तर इथे काय करणार आहे 3D दॅट इज 3 डायमेन्शनलमध्ये स्पेसेसमध्ये वेगवेगळ्या व्हर्च्युअली गोष्टी इथे काय केल्या जाणार आहेत, इम्प्लिमेंट केल्या जाणार आहेत. त्यानंतर 3D स्पेसेस इन द व्हर्च्युअल वर्ल्ड एनेबल सोशलाइज, लर्न, कोलॅबरेट अँड प्ले विथ इन द वेज दॅट गो बियॉन्ड व्हॉट वी कॅन इमॅजिन. तर आत्तापर्यंत इमॅजिनेशन, ठीक आहे, म्हणजे ब्रेन किती पॉवरफुल आहे की जे आपण इमॅजिन करतो ते आपण काय करू शकतो, रियालिटीमध्ये उतरवू शकतो. तर सेम वे इथे आहे की जर ज्या 3D स्पेसेसमध्ये जर आपण व्हर्च्युअल वर्ल्ड क्रिएट केलं तर ते आपल्याला सोशलाइज करायला, नवीन नवीन गोष्टी शिकायला, नवीन गोष्टींसोबत कोलॅबरेट करायला, या गोष्टी आपल्या इमॅजिनेशनच्या बियॉन्ड आहेत त्या रियालिटीमध्ये म्हणजे सतत उतरवण्यासाठी इथे काय होणार आहे, मेटावर्सचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यानंतर पोटेन्शियल ऑफ मेटावर्स. तर मेटावर्स जर आपण डिस्कवर करतो आहे किंवा ही जी काही मेटावर्सचा जो काही प्लॅटफॉर्म आहे तर तो आपण काय करतो आहे, ते एक्सप्लोअर करतो आहे, तर त्याचं पोटेन्शियल कुठल्या कुठल्या फील्ड्समध्ये आपल्याला करता येईल, ठीक आहे. दॅट इज ई कॉमर्समध्ये तर ई कॉमर्समध्ये काय की कॅन ब्रिज द गॅप बिटवीन द फिजिकल अँड व्हर्च्युअल वर्ल्ड मर्जिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन कॉमर्स. तर आजकाल ऑनलाईन शॉपिंग जे आपण पाहतो तर ऑनलाईन शॉपिंग काय आहे सध्या त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर अशा ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, ज्या दोन्हीकडे आपण करू शकतो, तर त्या वर्ल्डमधला जो काही गॅप आहे तो ब्रिज करण्याचं काम इथे आपण करू शकतो. त्यानंतर वायडन्स द कन्झ्युमर बेस अँड पोटेन्शियल टू गेट रिव्ह्यूज इन द न्यू प्रोडक्ट. म्हणजे एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे तर त्याचं व्हर्च्युअली तुम्ही एक्सपिरियन्स करून त्याच्यावरती तुमचे रिव्ह्यूज देऊ शकता. म्हणजे त्याची क्वालिटी कशी होती, क्वालिटी कशी होती, क्वांटिटी वॉज गुड ऑर नॉट, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी किंवा रिव्ह्यूज म्हणजे वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती त्याचे जे काही रिव्ह्यूज आहेत त्या प्रोडक्टचे तर ते इथे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर व्हर्च्युअल टुरिझमचा एक बेनिफिट आहे की आपण टुरिझम पाहतो तर टुरिझम इज अ बूमिंग सेक्टर, ठीक आहे.
तर त्याच्यामध्ये तुम्ही 360 डिग्री जे काही व्हर्च्युअल टुरिझम आहे ते तर करूच शकता, पण ते फक्त पाहायचं नाही तर काय की लोकेशन रेकॉर्ड बट ऑल्सो प्रेझेंट डिजिटली, म्हणजे तुम्ही जिथे डिजिटली प्रेझेंट राहून काय करू शकता ते एक्सपिरियन्स करू शकता. आत्तापर्यंत आपण 2D मध्ये काय पाहत होतो की व्हिडिओज वगैरे पाहत होतो, पण आत्ता काय डिजिटली तिथे प्रेझेंट राहून आपण ते 360 डिग्री जे काही टुरिझम आहे ते एक्सपिरियन्स करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हेल्थकेअरमध्ये काय टेलिमेडिसिन आणि टेलिहेल्थ इज अ कन्सेप्ट फ्युल्ड बाय मेटावर्स पोस्ट पॅन्डेमिक. आत्ता कोविड नंतर आपण पाहिलं की पॅन्डेमिक नंतर खूप साऱ्या गोष्टी ज्या हेल्थकेअरसोबत रिलेटेड होत्या तर त्या काय झाल्या की खूप गोष्टी इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. म्हणजे हेल्थकेअर जर निग्लेक्टेड सेक्टर असेल तर आत्ताच्या काळात ते काय आहे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जाणारं सेक्टर आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस मेटावर्स त्याला काय करत आहे ॲक्सेलरेट करत आहे की टेलिमेडिसिन आणि टेली हेल्थ केअरला. ठीक आहे. सो दिस इज अ गुड पॉईंट. त्यानंतर एज्युकेशन आणि लर्निंग. तर एज्युकेशन आणि लर्निंग बघा की प्रायमरी सेकंडरीपासून आपण काय करतो की फक्त अभ्यासावरती भर देतो. ठीक आहे. किंवा शैक्षणिक जे काही अभ्यास असतो त्याच्यावरती भर देतो, पण स्किल्स ज्या आहेत त्या डेव्हलप केल्या जात नाहीत. तर इथे काय आहे की मेटावर्समध्ये एज्युकेशन आणि लर्निंगचा जो प्रकार आहे ते काय की व्हर्च्युअल रियालिटी कंबाईंड विथ द इफेक्ट्स ऑफ मेटावर्स हॅज ब्रॉट लर्निंग एक्सपिरियन्स टू क्वालिटेटिव्ह न्यू लेवल. ठीक आहे. म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्हमेंट्स आहेत, इथे स्किल डेव्हलप केले जातात, ते वेगवेगळे नवीन गोष्टी शिकवल्या जातात. ते कारण का की व्हर्च्युअल रियालिटी आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते काय केलेत मेटावर्ससोबत आपण इथे कंबाईन करून दिलेले आहेत. त्यानंतर बघा की आता एखादी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह पॉईंट्स पाहतोय तर त्याचे काही लॅक्युनज असतात किंवा एक चॅलेंजेस असतात जेव्हा आपण त्याला इम्प्लिमेंट करतो. तर त्या चॅलेंजेस काय आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काय काम करता येईल त्या चॅलेंजेसवरती. तर डिजिटल डिवाइड. तर कोविडच्या काळातही आपण पाहिलं होतं की सगळे जे काही स्कूल कॉलेजेस होते ते ऑनलाईन चालू होते. ठीक आहे. म्हणजे तर तेव्हा न्यूजमध्ये सतत पाहिलं असेल की अजूनही रुरल एरियाजमध्ये जे काही शिकणारी मुलं होती तर त्यांच्याकडे काय होते की डिजिटल जे काही सुविधा होत्या त्या तिथे नव्हत्या. तर हा जो काही डिजिटल डिवाइड आहे हा पोस्ट पॅन्डेमिकही अजून काय आहे अजून पाहायला भेटतो. जर मेटावर्ससारखा जो काही कन्सेप्ट आहे तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर सगळ्यात पहिलं चॅलेंज आहे की डिजिटल डिवाइड जो काही आहे तो तुम्हाला इथे कमी करावा लागणार आहे. तर इट हॅज वाइडन द गॅप बिटवीन द डेमोग्राफिक्स अँड regions that have access to modern information and communication technology and those don't have or a restricted access. म्हणजे काही लोकांना खूपच मर्यादित ॲक्सेस आहे किंवा अजिबातच ॲक्सेस नाही आहे. ठीक आहे. तर अशा गोष्टी ज्या आहेत तिथे काय करायचं आहे की यांच्यातली जी काही दरी आहे दॅट इज डिवाइड आहे तर तो इथे काय करायचा आहे आपल्याला भरून काढायचा, जेणेकरून की मेटावर्स सारखी जी काही कन्सेप्ट आहे किंवा मेटावर्ससारखी जी काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनी बिल्डअप केलेली एक न्यू टेक्नॉलॉजी ती आपण इथे चांगलेपणे इम्प्लिमेंट करू. त्यानंतर इनसफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर अँड कनेक्टिव्हिटी विल रिक्वायर 5G कनेक्शन्स टू प्रोव्हाइड सेफ अँड रिलायबल एक्सपिरियन्स. तर आपण पाहतोय की आपण आत्ताच याच संदर्भात वाटचाल केली की 5Gचे जे काही कनेक्शन्स आहेत त्याचे ट्रायल्स घेतले होते. तर 5G कनेक्शन्स मेटावर्ससारख्या गोष्टीला 5Gचे कनेक्शन्स लागणार आहेत. तर इथे काय करायचं आहे आपल्याला की इन्फ्रास्ट्रक्चर जे इन्सफिशियंट आहे, ठीक आहे, म्हणजे कमी पडलेलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बिल्डअप करायचे आणि कनेक्टिव्हिटी काय करायची इथे वाढवायची आहे. त्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्युरिटी. तर जिथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो त्याचा दुरुपयोगही तितकाच केला जातो. तर चॅलेंज आहे की जे काही प्रायव्हसी आहे, ठीक आहे, तर ती प्रायव्हसी इथे हार्म होईल. तर त्याच्यासाठी काय की सिटिझन्सचा जो काही डाटा आहे तो पॉसिबिलिटी आहे की तो डाटा घेतला जाऊ शकतो, विकला जाऊ शकतो थर्ड पार्टीला. ठीक आहे. तर सायबर अटॅक्स, आयडेंटिटी थेफ्ट, फ्रॉड आणि सेफ हेवन फॉर द हार्नेसिंग क्रिमिनलायझेशन ऑफ फ्रिंज ग्रुप्स. तर क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज ज्या काही ऑनलाईन आपण बघतो किंवा ठीक आहे सायबर अटॅकसारख्या गोष्टी, तर अशा गोष्टी होऊ शकतात. सो दिस इज वन ऑफ द चॅलेंज. त्यानंतर लिगॅलिटी ऑफ मेटावर्स. द क्वेश्चन ऑफ लिगलायझेशन अँड ज्युरिस्डिक्शन दॅट हॅव बीन ॲप्लिकेबल इन द बाउंडलेस डिजिटल वर्ल्ड. प्रोटेक्शन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अँड ओनरशिप इज अनदर लिगल इशू. आत्ताच आपण पाहिलं की
ओनर हा काही मेटावर्सचा एक ओनर नाही आहे, ठीक आहे, आणि डिसेंट्रलाइज सिस्टम आहे. तर अशा वेळी ज्याचे जे काही लॉज बनवायचे आहेत, रूल्स बनवायचे आहेत किंवा ज्युडिशरी ज्याला आपण म्हणतो, तर इथे काय आहे की IPR दॅट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा कोणाच्या नावावरती हे रजिस्टर्ड असलं पाहिजे, त्याचे राईट्स कोणाला ॲक्सेस दिला पाहिजे, कोणाला नाही. तर हे जे काही इश्यूज आहेत ते काय येतात इथे लिगॅलिटी ऑफ मेटावर्समध्ये येतात. कारण अथॉरिटी नसेल तर काय आहे की त्याचा मिसयूज जास्त होणार आहे. त्यानंतर तर या सगळ्या गोष्टींवरती वे फॉरवर्ड किंवा आपण काय करू शकतो, तर रेड्युसिंग द डिजिटल डिवाईड. पहिलं तर की डिजिटल डिवाईड जो काही आहे, ठीक आहे, रुरल अर्बनमधला किंवा पुअर आणि रिचमधला, तर हा जो डिजिटल डिवाईड आहे तो कमी करायचा आहे, जेणेकरून की सगळे जे काही ॲक्सेस आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला तर ते इथे दिले जावेत. त्याच्याने काय होणार आहे की टू सपोर्ट अँड स्ट्रेंथन द स्केलिंग एफर्ट्स टू प्रमोट डिजिटल लिटरसी सेफ आणि सेफ्टी अँड वेलबिंग. तर डिजिटल लिटरसी इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट थिंग. त्यानंतर सेफ आणि सिक्युअर मेटावर्स इकोसिस्टम. तर बिल्डिंग अ सिटिझन फ्रेंडली मेटा गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर विथ डिस्टिंक्ट एलिमेंट्स दॅट इज सेफ्टी, प्रायव्हसी आणि सिक्युरिटी. तर सेफ्टी, प्रायव्हसी आणि सिक्युरिटी याच्यावरती सुद्धा काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ग्लोबल कोऑपरेशन. तर इतका मोठा टास्क घ्यायचा आहे तर ग्लोबल कोऑपरेशन लागणार आहे, कारण काय की तिथे मॅनपॉवर तितकीच लागणार आहे. त्यानंतर इकॉनॉमिक कॉस्ट आहे, टेक्नॉलॉजिकल हेल्प लागणार आहे, ठीक आहे. तर या गोष्टीसाठी काय आहे की आपण ग्लोबली हा विचार केला पाहिजे. त्यानंतर ट्रान्सपरन्सी अँड consent based applications, that is technology companies will need to more responsible and transparent in the data processing and safety practices. तर जे काही डिसिजन्स घेतले जातात किंवा इम्प्लिमेंटेशन्स केले जातात त्याच्यामध्ये काय ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि अकाउंटेबिलिटी पाहिजे. जे काही आपण ज्या काही कंपनीज किंवा प्रायव्हेट किंवा जे काही इथे स्टेक होल्डर्स असतील तर त्यांच्यामध्ये काय पाहिजे, इथे आपल्याला ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी दिसली पाहिजे, जेणेकरून की काय की जे काही या टेक्नॉलॉजीचे इफेक्ट्स आहेत ते ॲडव्हर्स इफेक्ट्स नाही झाले पाहिजेत. तर आपण या लेक्चरमध्ये मेटावर्स म्हणजे काय पाहिलं. त्यानंतर जो आपला सायन्स अँड टेकचा जो सिलेबस आहे त्याचं एक क्विक रिव्हिजन घेतलं. त्यानंतर की मेटावर्स म्हणजे काय, मेटावर्सचं एव्होल्युशन कसं झालं, मेटावर्स इम्प्लिमेंट कसं होत आहे, ठीक आहे, त्याचे चॅलेंजेस काय आहेत आणि वे फॉरवर्ड काय आहे किंवा त्याचं पोटेन्शियल काय आहे हे सुद्धा पाहिलं. सो दिस वॉज अबाउट दिस लेक्चर. तर असंच एक नवीन लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.